आपल्या महाराष्ट्रात देवीची अनेक प्राचीन मंदिरं आहेत। प्रत्येक मंदिराची वेगवेगळी आख्यायिका सांगितली जाते। महाराष्ट्रातील देवीच्या अनेक प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे यवतमाळ येथील हिंदुस्थानी शीतला मातेचा पुरातन मंदिर। ही देवी यवतमाळकरांचं ग्रामदैवत असून मंदिराला ब्रिटिश काळापासूनचा इतिहास आहे। त्यामुळे येथील शीतला मातेच्या मंदिराला हिंदुस्थानी शीतला देवी मंदिर अशी ओळख असल्याचं सांगितलं जातं। मंदिरात शीतला माता कडुनिंबाच्या झाडाखाली विराजमान असून नवरात्रात हिंदुस्थानी देवीच्या स्थापनेला पहिला मान दिला जातो। काय आहे इथली आख्यायिका आणि रंजक इतिहास जाणून घेऊया। यवतमाळच्या आठवडी बाजार परिसरात ग्रामदेवी शीतला मातेचं प्राचीन काळापासून वास्तव्य आहे। गोल बंगला हिंदुस्थानी मंडळ शीतला देवी मंदिर म्हणून हे पवित्र स्थान ओळखलं जातं। या ठिकाणी अगदी सुरुवातीच्या काळात कडुनिंबाच्या झाडाखाली शीतला देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली। कालांतराने भाविकांच्या सहयोगाने देवीचं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभं झालं। मात्र तेच कडुनिंबाचं झाड आजही अजूनही तसंच आहे। शीतला मातेसोबत मंदिरात आई दुर्गा आणि अन्य एक मूर्ती दगडात कोरलेल्या आहेत। मंदिरात सतत भक्तांची मांदियाळी असते। नवरात्रीत तर देवीचा अखंड जलाभिषेक सुरू असतो। अगदी पहाटेपासून जलाभिषेकासाठी आणि दर्शनासाठी महिलांची मंदिरात रीघ लागलेली असते। मंदिरात दरवर्षी नवरात्रीत दुर्गा देवीची स्थापनाही केली जाते। म्हणजेच नवरात्रात एकाच ठिकाणी दोन शक्तींची पूजा केली जाते। आता इथली आख्यायिका अशी सांगितली जाते की पूर्वीच्या काळात माळावर बसलेल्या यवतमाळची ओळख देवता अशी होती। शेकडो वर्षांपूर्वी गावात साथरोग आणि महामारीचा प्रकोप झाला। एकामागून एक लोक मृत्युमुखी पडायला लागली। तेव्हा भयभीत झालेल्या भक्तांनी देवीला जलाभिषेक सुरू केला। तसेच शीतला मातेला यवतमाळकरांचं रक्षण करण्याचा साकडा घालत विनवणी केली। अनेकांनी देवीजवळच आश्रय घेतला आणि त्यानंतर गावातील महामारी दूर झाली। तेव्हापासून देवीचं हे सत्व बघून शीतला माता यवतमाळकरांची ग्रामदैवत झाली आणि देवीला जलाभिषेक करण्याचं मोठं महत्त्व प्राप्त झालं। यवतमाळात धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या ठिकाणाहून सामाजिक चळवळींनाही सुरुवात झाली। 1939 साली स्वातंत्र्य चळवळीतील युवकांनी संघटित होऊन हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळ स्थापन केलं। सर्वप्रथम इथूनच दुर्गोत्सवाला सुरुवात झाली, जो आज राज्यात प्रसिद्ध आहे। या देवीवर यवतमाळकरांची प्रचंड श्रद्धा असून यंदा हे मंडळ 85वे वर्ष साजरे करत असल्याचं सांगितलं जात आहे। नवरात्रोत्सवादरम्यान हिंदुस्थानी देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी असते। भक्तांच्या मान्यतेनुसार इच्छापूर्ती करणाऱ्या शीतला माता मंदिरातून यवतमाळात धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत झाला। शीतला माता मंदिरात समाज बांधवांनी पूजा आरतीच्या माध्यमातून एकत्रित येणं, सद्विचारांची देवाणघेवाण करणं सोबतच वेगवेगळे उपक्रम राबवणं, ज्यात पतंग स्पर्धा, शंकरपट, फुटबॉल, व्हॉलीबॉल आयोजित केले जातात। पूर्वी दरवर्षी नवरात्री दरम्यान या ठिकाणी रामलीला व्हायची, त्याकरिता जिल्हाभरातून भाविक या ठिकाणी थांबायचे। परंतु गेल्या काही वर्षात ही प्रथा बंद झाली आहे। दसऱ्याला रावण दहनाचा मोठा कार्यक्रम देखील याच ठिकाणी होतो। याच परिसरात आठवड्याचा बाजारही भरतो। अनेक भक्त देवीचे दर्शन घेऊनच आपल्या दैनंदिन कार्याची सुरुवात करतात। कडुनिंबाच्या झाडाखाली मूर्ती रूपात विराजमान होऊन भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या शीतला देवीला जलाभिषेकासोबतच दही भाताचा नैवेद्य दाखवण्याची ही परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे। शीतला मातेला जलाभिषेक केल्याने सर्व आजार दूर पडतात अशी मान्यता आहे। त्यामुळे भक्तांची सतत इथं मांदियाळी असते। तर यवतमाळात गेल्यावर तुम्ही देखील ग्रामदैवत शीतला मातेचे दर्शन घेण्यास विसरू नका।